राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। नवनीत राणा यांनी सुद्धा राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न केले होते, पण राणांऐवजी भुजबळांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे। राज्यसभेच्या जागेबद्दल चर्चा करण्यासाठी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एकत्र जमले। नवनीत राणांनीही राज्यसभेच्या या जागेसाठी प्रयत्न केले होते, पण राणांऐवजी भुजबळांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील, पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते। छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवला विधानसभेची जागा रिक्त होणार आहे। या जागेवर समीर भुजबळ लढण्याची शक्यता आहे। समीर भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे।